लेट अस अंडरस्टँड क्लास 2 इंग्लिश रीडिंग टाईम. ओके, लिसन, रिपीट अँड रीड म्हणजे ऐका, रिपीट करा आणि वाचा. नानीज ग्लासेस. नानी लॉस्ट हर ग्लासेस अँड शी कुड नॉट फाइंड देम. म्हणजे नानीचा चष्मा हरवला आहे आणि ती सापडू शकत नव्हती. फाइंड म्हणजे सापडणे, ग्लासेस म्हणजे चष्मा, लॉस्ट म्हणजे हरवणे. नानीचा चष्मा हरवला आणि तिला तो सापडत नव्हता. नानी कीप्स लूजिंग हर ग्लासेस. नानी कीप्स लूजिंग हर ग्लासेस म्हणजे नानी नेहमीच तिचा चष्मा तिच्याकडून हरवायचा. व्हेअर डीड आय कीप देम शी ऑलवेज आस्क. ती नेहमी विचारायची, मी तो कुठं ठेवला होता. व्हेअर डीड आय कीप म्हणजे मी कुठे ठेवला होता तो. सो शी नीड्स मी टू बी हर आईज टू फाइंड हर ओन आईज. सो तिला असं वाटायचं की मीच तिचे डोळे व्हावा आणि तिला तिचा चष्मा सापडून द्यावा. शी नीड्स मी टू बी हर आईज म्हणजे मी तिचे डोळे व्हावा आणि तिला चष्मा सापडून द्यावा. समटाईम्स हर ग्लासेस आर इन बाथरूम म्हणजे काही वेळा तिचे ग्लासेस बाथरूममध्ये असायचे. समटाईम्स ऑन हर बेड, काही वेळा बेडवर असायचे. समटाईम्स ऑन हर हेड आणि काही वेळा डोक्यावर असायचे. आय लुक्ड एव्हरीवेअर, मी सगळीकडं पाहिलं. इन ऑल द युज्युअल प्लेसेस ऑन हर हेड, मी सगळीकडे पाहिलं जिथं नेहमी युज्युअल प्लेसेस म्हणजे खुर्चीखाली, कपाटात, जिथं नेहमी तो असतो चष्मा, अशा ठिकाणी. युज्युअल म्हणजे नेहमी. लुक्ड म्हणजे बघणे. आय लुक्ड एव्हरीवेअर. ऑन हर हेड, इन द बाथरूम, इनसाइड कबर्ड अँड ऑन द बेड म्हणजे तिच्या डोक्यावर पाहिलं, बाथरूममध्ये पाहिलं, कबर्ड म्हणजे कपाटात पाहिलं, बेडवर पाहिलं. आय ऑल्सो लुक्ड अंडर हर फेवरेट चेअर, मी तिची फेवरेट चेअर जी होती त्याच्या खालीसुद्धा पाहिलं. अँड ऑन द डायनिंग टेबल आणि डायनिंग टेबलवर पण पाहिलं. नो ग्लासेस नो लक म्हणजे काय, ग्लासेस तिथं सापडले नाही. आय आस्क्ड हर व्हॉट शी हॅड डन द होल डे, मी तिला विचारलं तिने पूर्ण दिवस काय केलं. होल डे म्हणजे पूर्ण दिवस. शी सेड आय डिड नथिंग मच टुडे, ती म्हणाली मी जास्त काही केलं नाही. सम कुकिंग इन द किचनमध्ये थोडीशी कुकिंग केली. अँड सम वर्क इन द गार्डन आणि गार्डनमध्ये थोडं काम केलं. देन आय स्पेंट टाईम इन रीडिंग अँड निटिंग, नंतर मी टाईम स्पेंड केला कुठं, वाचण्यामध्ये आणि विणण्यामध्ये. निटिंग म्हणजे विणणे, रीडिंग म्हणजे वाचणे. रीडिंग आणि वाचण्यामध्ये काही वेळ घालवला, काही वेळ कुकिंगमध्ये घालवला किचनमध्ये आणि काही गार्डनमध्ये काम करण्यात घालवला. नाऊ आय हॅड मेनी क्ल्यूज, आता मला अंदाज आला. आय हॅड मेनी क्ल्यूज म्हणजे मला आता खूप सारे क्ल्यूज मिळाले. आय क्विकली लुक्ड अराउंड न्यू प्लेसेस इन द हाऊस, मग मी सगळे न्यू प्लेसेस जे होते घरातले मी तिथं पाहिलं. क्विकली म्हणजे लगेच, लुक्ड अराउंड म्हणजे पाहिलं. आय फाउंड द मिसिंग ग्लासेस आणि मला मिसिंग ग्लासेस म्हणजे जो चष्मा हरवला तो सापडला. द ग्लासेस वेअर रॅप्ड इन द निटिंग यार्न म्हणजे तो विणण्याचा जिथे लोकराचा जो गोळा होता, लोकर विणण्याचा, त्याच्यात ते चष्मा रॅप केलेला मला सापडला. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट डिड नानी लूज हर ग्लासेस, नानीचं काय हरवलं होतं, तिचा चष्मा हरवला होता. व्हेअर डिड द बॉय सर्च फॉर द ग्लासेस, मग बॉय म्हणजे त्या मुलाने कुठे कुठे ग्लासेस सर्च केले. कबर्डमध्ये, चेअरखाली, बेडवर, बाथरूममध्ये, सगळीकडे त्यांनी सर्च केली. व्हॉट डिड नानी डू द होल डे म्हणजे नानीने पूर्ण दिवस काय केलं, तिने गार्डनमध्ये काम केलं, किचनमध्ये काम केलं आणि निटिंग केलं. निटिंग म्हणजे विणण्याचं काम केलं. व्हेअर डिड द बॉय फाइंड द ग्लासेस,
मग तिच्या निटिंग यार्नमध्ये त्याला ग्लासेस सापडले. वेअर डिड द बॉय फाइंड द ग्लासेस म्हणजे ते ग्लासेस कुठं सापडले तर निटिंग यार्नमध्ये सापडले. ओके. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. चेअर चेअर्स, टेबल टेबल्स, बेड बेड्स, कबर्ड कबर्ड्स, गार्डन वन गार्डन, मेनी गार्डन, वन आय मेनी आईज, वन प्लेस मेनी प्लेसेस, वन क्ल्यू मेनी क्ल्यूज.